11th केमिस्ट्री लेक्चर. आपला चॅप्टर चालू आहे हायड्रोकार्बन. लास्ट लेक्चरला आपण याच्यामध्ये काय स्टडी केलं होतं बघा, तर ॲरोमॅटिक हायड्रोकार्बन्स स्टार्ट केले होते. त्याच्यामध्ये आपण प्रिपरेशन मेथड्स बघितल्या. प्रिपरेशन मेथड ऑफ बेन्झिन्स, थर्ड मेथड होत्या फ्रॉम इथाईन. त्यानंतर 3 मॉलिक्युल्स घेत होते, त्याला ट्रायमरायझेशन रिॲक्शन म्हणतात फ्रॉम इथाईनची. देन सोडियम बेन्झॉइट ह्याच्यापासून तयार केलं होतं आणि फ्रॉम रिडक्शन रिॲक्शन कशापासून, तर फिनॉलपासून. फिनॉलचं रिडक्शन करून त्याच्यापासून बेन्झिन मिळत होतं. ह्या 3 प्रिपरेशन मेथड स्टडी केल्या होत्या. त्यानंतरचं होतं फिजिकल प्रॉपर्टीज. फिजिकल प्रॉपर्टीज स्टडी केला. तर आजच्या लेक्चरमध्ये जो आपण पार्ट बघणार आहे तो केमिकल प्रॉपर्टीज ऑफ बेन्झिन, म्हणजेच काय केमिकल रिॲक्शन स्टडी करणार आहोत. चला तर मग आपण आजचं लेक्चर स्टार्ट करूया. केमिकल प्रॉपर्टीज ऑफ बेन्झिन. आता केमिकल प्रॉपर्टीज म्हणजे काय असतं, तर केमिकल रिॲक्शन्स ऑफ बेन्झिन. आता जे ॲरोमॅटिक कंपाऊंड्स असतात ते काय देतात, तर इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन्स. सो ॲरोमॅटिक कंपाऊंड्स आर कॅरेक्टराइज्ड बाय इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन. कोणत्या रिॲक्शन त्याच्यामध्ये होत असतात, तर इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन. आता इलेक्ट्रोफिलिक म्हणजे काय हे आधी समजून घ्या. इलेक्ट्रोफाईल आणि न्यूक्लिओफाईल असे 2 केमिकल स्पेसीज असतात. मग आता इलेक्ट्रोफाईल कशाने डिनोट करतात, तर E+. मग तुम्हाला माहीत असेल पॉझिटिव्ह चार्ज कधी येतो, जेव्हा इलेक्ट्रॉन त्याच्याकडे कमी असतील तर काय येतो, त्याच्यावर पॉझिटिव्ह चार्ज येतो. म्हणून हे जे इलेक्ट्रोफाईल असतात ते काय असतात, इलेक्ट्रॉन डिफिशियंट स्पेसीज असतात. विच अटॅक ऑन इलेक्ट्रॉन रिच स्पेसीज. ह्याची रिॲक्शन कुठं होते, जिथं मायनस चार्ज आहे, इलेक्ट्रॉन जास्त आहे. प्लस चार्ज कुठं अटॅक करणार, मायनस चार्जवर किंवा निगेटिव्ह चार्जवर. जे इलेक्ट्रॉन रिच सेंटर, कोणतं सेंटर, तर इलेक्ट्रॉन रिच सेंटरवर अटॅक काय करतील, E+. म्हणजे इलेक्ट्रोफाईल इलेक्ट्रॉन डिफिशियंट स्पेसीज विच अटॅक ऑन इलेक्ट्रॉन रिच सेंटर, ह्याच्यावर अटॅक होतो. त्याला म्हणतात इलेक्ट्रोफाईल सबस्टिट्यूशन रिॲक्शन. म्हणजे आता जे बेन्झिनचं स्ट्रक्चर असतं बघा C6H6, हे जे बेन्झिनचं स्ट्रक्चर आहे त्याच्यामध्ये काय होतं, त्यातला एक हायड्रोजन कशानं रिप्लेस होतो, इलेक्ट्रोफाईलनं रिप्लेस होतो. जो बेन्झिनमधले जे हायड्रोजन आहेत C6H6 त्यातला एक हायड्रोजन इलेक्ट्रोफाईलनं रिप्लेस होतो. त्या रिॲक्शनला म्हणतात इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन. म्हणजे आता क्लोरीन वगैरे जे आता आपण बघणार आहे आपण त्या रिॲक्शन, त्याच्यावर तुमच्या लक्षात येईल तिथं कोणता इलेक्ट्रोफाईल तयार होतो तो कसा सबस्ट्रेट होतो. सो इलेक्ट्रोफाईल म्हणजे E+, विच इलेक्ट्रॉन डिफिशियंट स्पेसीज विच अटॅक ऑन इलेक्ट्रॉन रिच स्पेसीज किंवा रिच सेंटर, जिथं इलेक्ट्रॉन रिच सेंटर असेल तिथं ते काय अटॅक करतं. अजून एक असतं न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन. तर न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन म्हणजे काय असतं, Nu- म्हणजे काय असतो, न्यूक्लिओफाईल. तर मायनस कधी असतं, इलेक्ट्रॉन जास्त असतील तर मायनस असतं. सो ह्या काय असतात, ऑलरेडी त्यांच्याकडे इलेक्ट्रॉन एक्स्ट्रा असतात. मग न्यूक्लिओफाईल काय असतो, इलेक्ट्रॉन रिच स्पेसीज. न्यूक्लिओफाईल काय असणार आहे, इलेक्ट्रॉन रिच स्पेसीज विच अटॅक ऑन इलेक्ट्रॉन डिफिशियंट स्पेसीज. हे न्यूक्लिओफाईल काय करतात, पॉझिटिव्ह सेंटरवर अटॅक होत असतो. हे फक्त लक्षात ठेवा. आता आपल्याला फक्त कन्सेप्ट काय, तर इलेक्ट्रोफिलिक आपल्याला याच्यामध्ये बघायचं. इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन म्हणजेच E+च्या रिॲक्शन, इलेक्ट्रॉन डिफिशियंट स्पेसीज अटॅक ऑन इलेक्ट्रॉन रिच स्पेसीज. हावेवर अंडरगो ॲडिशन अँड ऑक्सिडेशन रिॲक्शन अंडर स्पेशल कंडिशन. आता त्याच्यामध्ये ॲडिशन अँड ऑक्सिडेशन रिॲक्शन होतात स्पेशल कंडिशनला. सम ऑफ रिॲक्शन ऑफ बेन्झिन आर डिस्कस्ड बिलो. तर खाली आपण 1 by 1 ज्या बेन्झिनच्या रिॲक्शन होतात ते स्टडी करणार आहे. एकदम इम्पॉर्टंट रिॲक्शन आहेत, व्यवस्थित बघा. कारण आपण आता नेक्स्ट इयरला म्हणजे 12th मध्ये जे अल्कोहोल फिनॉल्स इथर्स असतील ते चॅप्टर आहेत. त्याच्यानंतर अल्डिहाइड कीटोन्स आहे. हे प्रत्येक फंक्शनल ग्रुपचे तुम्हाला सेपरेट चॅप्टर आहे. मग त्या चॅप्टरमध्ये काय असतात, ह्या ज्या बेन्झिनच्या रिॲक्शन्स आहेत त्याचं स्ट्रक्चर काय असतं, बेन्झिनसारखेच असतात. जे ॲरोमॅटिक असतील हायड्रोकार्बन्स ते सेम बेन्झिनसारख्याच रिॲक्शन देतात. त्यामुळे ह्या जर रिॲक्शन तुम्हाला व्यवस्थित समजल्या तर त्या पण रिॲक्शन तुम्हाला लिहिता येतात. रिॲक्शन सगळ्या सेम आहेत. इथं जे आपण रिॲक्शन स्टडी करणार आहे त्याच सगळ्या रिॲक्शन्स आहेत, फक्त कंपाऊंड चेंज असणार आहे. तुमचा रिॲक्टंट तिथं चेंज असणार आहे. पण प्रोडक्ट मिळताना काय मिळतं, हेच प्रोडक्ट मिळतात. जसं बेन्झिनच्या रिॲक्शन्स होतात तशा सगळ्या ऑल ॲरोमॅटिक हायड्रोकार्बन. बेन्झिन ज्या रिॲक्शन देतात तेच सगळे ॲरोमॅटिक हायड्रोकार्बन्स देत असतात. त्यामुळे बेसिक ज्या बेन्झिनच्या रिॲक्शन्स आहेत त्या व्यवस्थित समजून घ्या. मग बघा आता फर्स्ट रिॲक्शन कोणती आहे, तर ॲडिशन रिॲक्शन. तर ॲडिशन रिॲक्शनमध्ये काय होतात, ॲडिशन ऑफ क्लोरीन. बघा फर्स्ट रिॲक्शन काय, ॲडिशन रिॲक्शन. कशाची रिॲक्शन करणार आहे आपण, ॲडिशन ऑफ क्लोरीन. म्हणजे जे हॅलाइड्स असतील क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन ह्याच्या रिॲक्शन्स आहेत. मग मोस्ट ऑफ द जनरली काय होतं त्याच्यामध्ये क्लोरीन आणि ब्रोमीनची रिॲक्शन होते. आयोडीनची रिॲक्शन्स इझिली होत नाही, कारण आयोडीन जेव्हा त्याच्यामध्ये रिॲक्शन होते तेव्हा जे आयोडीनपासून जे प्रोडक्ट मिळतं त्याची रिॲक्शन परत काय होते, रिव्हर्स होते. त्यामुळे शक्यतो आयोडीनसोबत होत नाही, जास्त क्लोरीन आणि ब्रोमीनसोबत याची रिॲक्शन होते. मग फर्स्ट बघा ॲडिशन ऑफ क्लोरीन. काय रिॲक्शन बघणार आहे आपण, ॲडिशन ऑफ क्लोरीन. बेन्झिन व्हेन ट्रीटेड विथ क्लोरीन इन प्रेझन्स ऑफ ब्राईट सनलाईट और UV लाईट. आता तुम्हाला ह्याची आठवते आपण क्लोरिनेशन ऑफ मिथेन
ह्याच्यामध्येच बघितले क्लोरिनेशन ऑफ मिथेन, मिथेनची क्लोरिनेशनची रिॲक्शन बघितली होती. त्याच्यामध्ये काय होतं ते पण UV लाईटला आपण एक्सपोज केले की Cl मॉलिक्यूल जे मिथेनमधला CH4 आहे, जे मिथेनचं स्ट्रक्चर आहे CH4, त्याच्यातलं एक हायड्रोजन कशाने रिप्लेस करत होते, क्लोरीन. फर्स्ट स्टेपमध्ये आपल्याला CH3Cl मिळतं आणि एक HCl ॲज HCl बाहेर पडतो. हे आपण मेकॅनिझम त्याचा तो स्टेप बघितल्या होत्या. टोटल 4 स्टेपमध्ये होतं. लास्टला तुम्हाला CCl4 हे कंपाऊंड मिळतं, क्लोरिनेशन ऑफ मिथेन. तसं इथं काय होतात, इथं पण बेन्झिन कशाला एक्सपोज केलं जातं, क्लोरीनसोबत रिॲक्शन करायची आणि ट्रीटेड विथ ब्राईट सनलाईट किंवा UV लाईटला रिॲक्शन होणार आहे. वेन बेन्झिन ट्रीटेड विथ chlorine in presence of bright sunlight or UV light adds up 3 molecules of chlorine. किती मॉलिक्यूल ॲड होतात तर 3 molecules of chlorine to give बेन्झिन हेक्झाक्लोराइड. बेन्झिनमध्ये क्लोरीनचे 3 मॉलिक्यूल ॲड होतात आणि काय मिळतं, बेन्झिन हेक्झाक्लोराइड असं स्ट्रक्चर मिळतं. तर तुम्हाला रिॲक्शन खाली लिहिली आहे बघा, बेन्झिन आहे C6H6 हा मॉलिक्यूल. हे काय बेन्झिनचं स्ट्रक्चर ओव्हरऑल C6H6, प्रत्येक कार्बनकडे एक हायड्रोजन आणि डबल बॉन्ड काय आहेत बघा, अल्टरनेट आहेत. डबल बॉन्ड नंतर एक सिंगल बॉन्ड आणि डबल बॉन्ड. हे काय झालं बेन्झिनचं स्ट्रक्चर. हे जर तुम्ही हायड्रोजन नाही दाखवले तर चालतात, पण आता आपल्याला काय करायचं आहे, तिथं Cl ॲड करायचे आहेत म्हणून ते काय दाखवलेत, क्लोरीन काय केलेत, हायड्रोजन दाखवले. तिथं आपल्याला क्लोरीन ॲड करायचं आहे म्हणून ते हायड्रोजन दाखवलेत. मग आता इथं ॲडिशन कशाची करणार आहे आपण, क्लोरीनची, ॲडिशन ऑफ क्लोरीन. आता तुम्हाला कार्बन कार्बन डबल बॉन्डमध्ये आपण ॲडिशन केली आहे हे माहीत असेल. कार्बन कार्बन डबल बॉन्डमध्ये जे ॲडिशन केली ती माहीत असेल. जेव्हा आपण ॲड करतो हॅलोजन्स तेव्हा एका कार्बनला एक, दुसऱ्या कार्बनला एक हॅलोजन असा ॲड करतो आणि काय होतो, जो डबल बॉन्ड होता त्याचा सिंगल बॉन्डमध्ये कन्वर्ट होत होतं. अल्काइन्समध्ये पण कसं हॅलोजिनेशनची रिॲक्शन होती. हॅलोजिनेशन म्हणजे काय करत होतो आपण, हॅलोजन त्याच्यामध्ये ॲडच करत होतो. हॅलोजिनेशन म्हणजे ॲडिशन ऑफ हॅलोजन्स. मग त्याच्यामध्ये हॅलोजन जेव्हा ॲड करतो तेव्हा एका कार्बनला एक हॅलोजन, दुसऱ्या कार्बनला एक हॅलोजन आणि डबल बॉन्ड असेल तो रिमूव्ह. ट्रिपल बॉन्डमध्ये पण तसंच परत डबल बॉन्ड मिळत होतं. डबल बॉन्डपासून परत आपण सिंगल बॉन्ड मिळत होतं. मग आता इथं पण जो डबल बॉन्डेड कार्बन आहे बघा, जो डबल बॉन्डेड कार्बन आहे त्याला काय करतो आपण, क्लोरीन ॲड करतो. त्या डबल बॉन्डेड कार्बनला काय होतं, क्लोरीन ॲड होत जातात. मग टोटल डबल बॉन्ड किती आहेत तर 3 डबल बॉन्ड आहेत बघा. कार्बन आता हे तुमचे कार्बन असतील इथं 1 2 3 4 5 आणि 6 कार्बन किती आहेत तर 6 कार्बन्स आहेत. तर याच्यामध्ये 3Cl2 काय मॉलिक्यूल स्ट्रक्चर आहे बघा, 3Cl2 म्हणजे टोटल क्लोरीनचे मॉलिक्यूल 3 आहेत. म्हणजे आपल्याला Cl ॲटम किती आहेत तर 6 आहेत. Cl ॲटम 3 आहेत आणि क्लोरीनचे मॉलिक्यूल सिंगली क्लोरीन कधी नसतो, Cl2च्या ॲज अ Cl2 फॉर्ममध्ये असतो तो क्लोरीन. मग टोटल Cl2 किती आहेत तर 6 आहेत. ते आपल्याला अटॅच करायचे आहेत 6 कार्बनला, प्रत्येक कार्बनला एक. बघा आता आपण हे 2 कार्बन कन्सिडर करूया CC, हे जे 2 कार्बन आहेत ते, ह्या कार्बनला एक. आता इथं जे डबल बॉन्डेड आहे, जसं आपण मेकॅनिझम ह्याच्यामध्ये जसं ॲड केलं होतं, डबल बॉन्डेड कार्बनमध्ये ॲड केलं होतं तसंच करायचं आणि डबल बॉन्ड फक्त रिमूव्ह करायचं, त्याच्यापासून सिंगल बॉन्डेड कंपाऊंड तयार करायचं. मग बघा आता इथं एक कार्बन आहे, हा एक कार्बन आहे. ह्या दोन्हीमध्ये काय डबल बॉन्ड आहे, एका कार्बनला एक क्लोरीन जाईल, दुसऱ्या कार्बनला एक क्लोरीन आणि इथला काय होईल, जो बॉन्ड आहे तो बॉन्ड रिमूव्ह होईल. तसंच सेम हे 2 कार्बन आहेत त्याच्यामध्ये डबल बॉन्ड आहे, त्यानंतर 2 क्लोरीन कुठे जातील, ह्या डबल बॉन्डला. जिथं डबल बॉन्ड आहे त्या 2 कार्बनकडे एक कार्बन एक क्लोरीन घेईल, दुसरा कार्बन दुसरा क्लोरीन, मग तो पण काय होईल, बॉन्ड रिमूव्ह होईल. आणि त्यानंतर राहिले कंडिशन, हे 2 कार्बन, ह्या 2 कार्बनमध्ये पण बॉन्ड आहे, त्यात पण काय होईल, एक क्लोरीन, हा कार्बन एक क्लोरीन घेईल, हा कार्बन एक क्लोरीन घेईल, तिथला पण काय होईल, बॉन्ड रिमूव्ह होईल. म्हणजे टोटल तुमचे किती बॉन्ड, सगळे जे 3 बॉन्ड आहेत ते बॉन्ड रिमूव्ह होतील आणि हे असं स्ट्रक्चर मिळतं. म्हणजे प्रत्येक कार्बनला काय येतो, एक क्लोरीन येतो. जे तुमचे 6 क्लोरीन्स आहेत ते सगळे काय होतात, प्रत्येक कार्बनला एक क्लोरीन येतो आणि एक हायड्रोजन, असं स्ट्रक्चर होतं बघा. CH आणि Cl सगळं स्ट्रक्चर तसं होतं. आणि आतले जे बॉन्ड आहेत ते निघून जातात, कारण काय होतं, ॲडिशन रिॲक्शन होते, त्याच्यामध्ये क्लोरीन ॲड होतो. त्यामुळे कार्बनची व्हॅलेन्सी 4 सॅटिस्फाईड कार्बनची व्हॅलेन्सी होण्यासाठी ते काय होतं तर तो जो डबल बॉन्ड आहे तो ब्रेक होतो आणि तिथं ते ॲड होतात त्या बॉन्डला, अक्रॉस कार्बन कार्बन डबल बॉन्ड हॅलोजन्स ॲड होतात. मग बघा आता कार्बनची व्हॅलेन्सी पण 1 2 3 आणि 4 व्हॅलेन्सी सॅटिस्फाईड होते प्रत्येक कार्बनची. मग प्रत्येक कार्बनला काय येतात, एक हायड्रोजन आणि Cl मॉलिक्यूल. ह्या स्ट्रक्चरला काय म्हणतात, बेन्झिन हेक्झाक्लोराइड. कारण कार्बन किती आहेत, 6 आणि बेन्झिनचं स्ट्रक्चर आहे. सो बेन्झिन हेक्झाक्लोराइड BHC ह्या मॉलिक्यूलला म्हणतात. रिॲक्शन समजली का बघा व्यवस्थित, वाटल्यास अनेकदा सांगते. काय होतं, बेन्झिन जे तुमचं स्ट्रक्चर आहे, बेन्झिनमधले जे डबल बॉन्ड आहे त्या डबल बॉन्डच्या तिथं कार्बन कार्बन डबल बॉन्डमध्ये काय होतं, क्लोरीनची ॲडिशन होते. एक कार्बन एक क्लोरीन घेतो, दुसरा कार्बन दुसरा क्लोरीन, असे ओव्हरऑल तुमचे जे 6च्या 6 कार्बन काय करतात, 6 क्लोरीन तिथं काय होतात, ॲड होतात. आणि हे आपल्याला सिंगल बॉन्ड म्हणजे त्याच्यामध्ये डबल बॉन्ड सगळे काय होतात त्याच्यातले रिड्यूस होतात आणि ते स्ट्रक्चर मिळतं.
UV लाईटच्या प्रेझेन्समध्ये बेन्झीन हेक्झाक्लोराइड BHC हे स्ट्रक्चर होतं. द गॅमा आयसोमर ऑफ बेन्झीन हेक्झाक्लोराइड इज कॉल्ड गॅमॅक्झिन ऑर लिंडेन विच इज युज्ड ॲज अ इन्सेक्टिसाइड. आता याचा जो BHCचा BHC पावडर बघा, BHC पावडर वगैरे तुम्ही ऐकला असेल शब्द, मुंग्यांसाठी वगैरे वापरतात बघा. मग ती काय असते, बेन्झीन हेक्झाक्लोराइडचा जो गॅमा आयसोमर असतो, गॅमा आयसोमर ऑफ बेन्झीन हेक्झाक्लोराइड इज कॉल्ड गॅमॅक्झिन किंवा लिंडेन त्याला म्हणतात. ते कशासाठी, इन्सेक्टिसाइड म्हणून त्याचा यूज असतो. 1 मार्कसाठी किंवा MCQ साठी तुम्हाला विचारतील काय त्याचा यूज असतो किंवा त्या आयसोमरचं नाव वगैरे जे आहेत ते गॅमॅक्झिन आणि लिंडेन वगैरे ह्याच्यावर MCQ विचारू शकतील तुम्हाला. त्यानंतरचं नेक्स्ट आहे बघा ॲडिशन ऑफ हायड्रोजन. फर्स्ट काय बघितलं आपण, ॲडिशन ऑफ क्लोरीन. त्याच्यानंतरचं नेक्स्ट जी प्रॉपर्टी आहे ती काय करणार आहे आपण ॲड, तर ॲडिशन ऑफ हायड्रोजन. जे क्लोरीन नंतर आहे ॲडिशन ऑफ हायड्रोजन. द व्हेन अ मिक्सचर ऑफ बेन्झीन and hydrogen gas is passed over heated catalyst nickel at 453 to 473 Kelvin, 453 to 473 केल्विन, सायक्लोहेक्झेन इज फॉर्म्ड. आता इथं काय केलेत, हायड्रोजन ॲड केलेत. म्हणजे क्लोरीन जसं ॲड क्लोरीन केलं तसंच फक्त हायड्रोजन ॲड करायचे आहेत. म्हणजे जिथं डबल बॉन्ड आहे तिथं काय करणार आपण, हायड्रोजन ॲड करणार आहे. कशा, बेन्झीनच्या याच्यामध्ये फक्त कॅटलिस्ट काय वापरलं आहे तर निकेल. इथं प्लॅटिनम, पॅलॅडियम हे कॅटलिस्ट पण वापरले जातात. ही कोणती रिॲक्शन आहे तर हायड्रोजनेशन रिॲक्शन. ॲडिशन ऑफ हायड्रोजन ह्याला म्हणतात हायड्रोजनेशन रिॲक्शन. ही जी रिॲक्शन आहे ती रिॲक्शन बघा प्लॅटिनम किंवा पॅलॅडियम ह्याच्या कॉन्टॅक्टमध्ये पण ही रिॲक्शन होते. पण ते प्लॅटिनम आणि पॅलॅडियम जे आहेत कॉस्टली इलेमेंट्स आहेत किंवा कॉस्टली मेटल्स आहेत, त्यामुळे ते एकदम त्याची कॉस्ट जास्त असते. म्हणून हे निकेल इझिली अवेलेबल आहे, चीप कॉस्ट आहे, त्याची कॉस्ट कमी आहे, त्यामुळे हे यूज केलं जातं. निकेल कॅटलिस्ट टेम्परेचर फक्त मेंटेन ठेवावं लागतं 453 टू 473 केल्विन, 453 टू 473 केल्विन. आता इथं काय होते, जशी आपण क्लोरीनची ॲडिशन केली तशीच ॲडिशन करायची. बघा कशी ॲडिशन होईल. हायड्रोजन किती आहेत तर 6 आहेत. तर इथं पण काय असणार आहे, कार्बन काढून घेते मी सगळे कार्बन वाटल्यास. इथं काय असतील आपले हे 6 कार्बन. तर कार्बन कार्बन डबल बॉन्ड, इथे एक हायड्रोजन येईल, ह्या एक हायड्रोजन, 2 हायड्रोजन गेले. मग काय होईल, बॉन्ड पण रिमूव्ह होईल कारण कार्बनची व्हॅलन्सी किती होते 5 होते, त्यामुळे तो बॉन्ड काय होतो ब्रेक होतो किंवा बॉन्ड निघून जातो. डबल बॉन्डचं सिंगल बॉन्ड तयार होतो. त्यानंतर ह्या डबल बॉन्डच्या इथं एक हायड्रोजन, इथं 2 हायड्रोजन अटॅच होतील. एक कार्बन एक हायड्रोजन घेईल, दुसरा कार्बन दुसरा हायड्रोजन. तसंच या 2 हायड्रोजनच्या बाबतीत पण काय येतील, 2 हायड्रोजन येतील. एक कार्बन एक हायड्रोजन, दुसरा कार्बन एक हायड्रोजन. आणि तुमचे आतले बॉन्ड काय होतील, रिमूव्ह होतील. आणि हे जे स्ट्रक्चर मिळेल बघा, हे काय मिळेल, स्ट्रक्चर मिळेल नॉर्मल तुमचं सायक्लोहेक्झेन. त्याला काय म्हणतात तर सायक्लोहेक्झेन. आतमध्ये बॉन्ड नाहीत. ह्याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला काय असतो C6H12 आणि नॉर्मल बेन्झीनचा मॉलिक्युलर फॉर्म्युला काय C6H6. बेन्झीनचा मॉलिक्युलर फॉर्म्युला काय बघा C6H6. त्याच्यामध्ये हे 6 हायड्रोजन फक्त ॲड झाले. मग फॉर्म्युला काय होणार आहे C6H12. हे स्ट्रक्चर मिळतं, फक्त बॉन्ड रिड्यूस असतात, बाकीचं काही नाही. हे जे हायड्रोजन्स आहेत ते कुठं अटॅच होतात, ह्या कार्बन कार्बन जो डबल बॉन्ड आहे त्या कार्बनला अटॅच होतात हायड्रोजन. त्यामुळे डबल बॉन्डचं कन्वर्ट काय होतं सिंगल बॉन्डमध्ये आणि हे स्ट्रक्चर मिळतं आपल्याला. रिंग आहे तशी राहते, रिंगमध्ये काय होत नाही, चेंज होत नाही. रिंग तेवढी आहे तशी राहते, फक्त आतले डबल बॉन्ड काय होतात, रिड्यूस होतात. कशाच्या ॲडिशनमुळे, ॲडिशन ऑफ हायड्रोजन. हायड्रोजन त्याच्यामध्ये ॲड केल्यामुळे काय होतं, रिडक्शन. तुम्हाला माहिती आहे रिडक्शन रिॲक्शनमध्ये काय करतो आपण, हायड्रोजनच ॲड करतो आणि ऑक्सिजन असतील तर रिमूव्ह करतात, त्याला आपण रिडक्शन रिॲक्शन म्हणतात. दोन्ही रिॲक्शन, ॲडिशन ऑफ हायड्रोजन किंवा रिमूव्हल ऑफ ऑक्सिजन, त्याला रिडक्शन म्हणतात. मग इथं काय केलं आपण, हायड्रोजन ॲड केलेत, म्हणजेच काय रिडक्शन ऑफ डबल बॉन्ड. रिॲक्शन कोणती झाली, रिडक्शन रिॲक्शन्स आहे. डबल बॉन्डचं रिडक्शन झालं आणि काय मिळालं, सायक्लोहेक्झेन. तर ह्याच्यावर तुम्हाला क्वेश्चन कसा असतो, एकतर तुम्हाला हे रिॲक्टंट दिलेले असतात, ॲरोवरची कंडिशन दिलेली असते आणि H2 दिलेलं असताना प्रोडक्ट लिहा म्हणतात, किंवा ॲडिशन ऑफ हायड्रोजन, किंवा असं असतं राईट द रिॲक्शन फॉर ॲडिशन ऑफ हायड्रोजन टू बेन्झीन, त्याच्यासाठी रिॲक्शन लिहा म्हणतात. किंवा डायरेक्ट तुम्हाला प्रोडक्ट देतात त्याच्यावरनं रिॲक्टंट लिहा म्हणून असे क्वेश्चन वगैरे याच्यात विचारतात. किंवा हाऊ विल यू प्रिपेअर सायक्लोहेक्झेन फ्रॉम बेन्झीन, हाऊ विल यू कन्वर्ट बेन्झीन टू सायक्लोहेक्झेन रिॲक्शन, याच्यावर तुम्हाला अशी इतर रिॲक्शन द्यावी लागतात. मग इतर रिॲक्शन कोणते आहे तर फक्त हायड्रोजन ॲड करायचे. जसे आपण क्लोरीन ॲड केलं कार्बन कार्बन डबल बॉन्डला, तसे फक्त इथं काय केलं ॲड, हायड्रोजन ॲड करायचे, सायक्लोहेक्झेन कंपाऊंड मिळतं. एकदम इझी रिॲक्शन आहेत, सोप्या रिॲक्शन्स आहेत बेन्झीनच्या. पण लक्षात ठेवा कारण आपल्याला पुढं भरपूर ठिकाणी याचा यूज होणार आहे या रिॲक्शनचा. त्यामुळे प्रॅक्टिस जेवढी तुम्ही या रिॲक्शनची प्रॅक्टिस कराल तेवढं तुमच्या ते लक्षात राहणार आहेत. फक्त काय चेंज होतं तेवढं लक्षात ठेवायचं. आता हायड्रोजन फक्त काय केलं तिथं आपण ॲड केलं आणि त्याच्यामुळे आपल्याला काय मिळालं, हे सायक्लोहेक्झेन स्ट्रक्चर मिळालं. त्यानंतरचं थर्ड आहे बघा, ॲडिशन ऑफ ओझोन.
when ozone is treated with when benzene is treated with ozone in presence of an inert solvent कार्बन टेट्राक्लोराइड. आता बेन्झीन कशासोबत रिॲक्ट केले तर ओझोन इन प्रेझेन्स ऑफ इनर्ट सॉल्व्हंट कार्बन टेट्राक्लोराइड. कोणतं सॉल्व्हंट आहे? कार्बन टेट्राक्लोराइड सॉल्व्हंट यूज केलं आहे. बेन्झीन ट्रायझोनाइड इज फॉर्म्ड. इथं काय होतं तर बेन्झीन ट्रायझोनाइड तयार होतो आणि देन इज डिकम्पोज्ड बाय झिंक डस्ट गिव्स वॉटर टू गिव्ह ग्लायोक्साइल. आता ह्याच्यापासून काय मिळतं? झिंक डस्टसोबत ते काय होतं? डिकम्पोज होतं आणि त्याच्यापासून काय मिळतं? वॉटर टू गिव्ह ग्लायोक्साइल. वॉटर आणि ग्लायोक्साइल हे दोन प्रोडक्ट मिळतात किंवा हायड्रोजन पेरॉक्साइड H2O2 दिले. वॉटर टू गिव्ह ग्लायोक्साइल म्हणजे झिंक डस्ट आणि वॉटर हे दोन्ही मिळून त्याच्यापासून झिंक डस्ट किंवा वॉटर हे ॲरोवर लिहिलं ते कंडिशन वापरून झिंक डस्ट अँड वॉटर काय मिळतं आपल्याला? ग्लायोक्साइल म्हणजे काय मिळतात? दोन अल्डिहाइड मॉलिक्यूल. ग्लायोक्साइल AL म्हणजे काय असतं तर अल्डिहाइड आणि हे स्ट्रक्चर मिळतं आणि बाहेर काय पडतं तर H2O2 हायड्रोजन पेरॉक्साइड हे बाहेर पडतं. मग खाली आता रिॲक्शन दाखवली बघा. रिॲक्शन ही फक्त आता ही जी आहे रिॲक्शन ती स्पेसिफिक रिॲक्शन आहे. ही जी रिॲक्शन आहे ती स्पेसिफिक रिॲक्शन आहे कारण ह्याच्यामध्ये काय होतं? O3 ॲड होतात. 3 O3 मग काय होतं? बेन्झीन ट्रायझोनाइड तयार होतो इथं. कारण ऑक्सिजनचं जे स्ट्रक्चर आहे असं स्ट्रक्चर जसं आपण इथिन मॉलिक्यूलमध्ये बघा केलं होतं ते ओझोन त्याच्यामध्ये ॲड करून तसंच हे 3 काय करायचे ह्याच्यामध्ये O3 ॲड केले जातात. जे बेन्झीन स्ट्रक्चर आहे जिथं कार्बन कार्बन डबल बॉन्ड आहे तिथं ते ऑक्सिजन काय केले जातात? ॲड केले जातात. जसं आपण कार्बन कार्बन डबल बॉन्डमध्ये ऑक्सिजन ॲड करत होतो. तुम्हाला सांगितलं होतं ह्या दोन कार्बनच्या मध्ये एक ऑक्सिजन परत इथे एक ऑक्सिजन इथे एक असं स्ट्रक्चर आपण तसं इथं काय करायचं? हे प्रत्येक जिथं डबल बॉन्ड आहे तुमचा तिथं डबल बॉन्डला प्रत्येक डबल बॉन्डला हे स्ट्रक्चर करायचं. आपण फक्त जिथं कार्बन कार्बन डबल बॉन्ड होतो ओझोनोलायसिस रिॲक्शन आठवत असेल त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलेलं जे बेन्झीन ओझोनाइड तयार होतो तो ओझोनाइड कसा करत होतो? 2 कार्बनच्या मध्ये एक ऑक्सिजन आणि परत एका कार्बनला एक ऑक्सिजन दुसऱ्या कार्बनला एक ऑक्सिजन आणि तो असं हे प्रत्येक कार्बनला आता ह्याच्यात जे डबल बॉन्ड आहेत त्या प्रत्येक डबल बॉन्डेड कार्बनला असा ओझोनाइड तयार होतो. म्हणजेच काय तयार होतं तर बेन्झीन ट्रायझोनाइड इथं तयार होतो. म्हणजे इथं तुम्हाला जे स्ट्रक्चर दाखवले बघा हे जे स्ट्रक्चर आहे ते तसंच आहे. बेन्झीन ट्रायझोनाइडचं स्ट्रक्चर आहे. तुम्हाला सांगते आता बघा इथं डबल बॉन्ड आहे. हा कार्बन कार्बन डबल बॉन्ड त्याचं ते स्ट्रक्चर तसं केलं बघा. हे 2 कार्बन्स कन्सिडर करा ते त्याच्यामध्ये एक ऑक्सिजन आणि हा एक ऑक्सिजन इथे एक स्ट्रक्चर आणि हे असं प्रत्येक कार्बनचं केलं आहे. तसं ह्या कार्बनचं पण बघा. हा कार्बन आणि हा कार्बन इथं डबल बॉन्ड आहे. ह्या कार्बनच्या तिथं 3 असे ट्रायझोनाइड तयार होतात. ओझोनाइड 3 तयार होतात. हा कार्बन इथला ऑक्सिजन आणि हे 2 बॉन्ड त्या 2 कार्बनच्या मध्ये. जसं आपण अल्किन्सला केलं होतं बघा. अल्किन्सची जी ओझोनायझिस रिॲक्शनला मी तुम्हाला सांगितलं होतं ओझोन कसा ॲड करायचा. म्हणजे जो कार्बन कार्बन डबल बॉन्ड असतो त्याच्यामध्ये जे 2 तुमचे कार्बन कार्बन आहेत त्या कार्बनच्या मध्ये एक असा एक आपण ऑक्सिजन घ्यायचा. ह्या कार्बनचा एक ऑक्सिजन ह्या कार्बनचा एक आणि अशी डॅश आणि हा बॉन्ड फक्त रिमूव्ह करायचा. इतकं त्याच्यामध्ये होतं. तसंच हे प्रत्येक कार्बनचं केलं आहे. मग बघा हा एक ओझोनाइड झाला हा एक ओझोनाइड आणि परत ह्या 2 कार्बनमध्ये इथे एक ऑक्सिजन आणि हे 2 ह्या कार्बनला एक ऑक्सिजन आणि ह्या कार्बनला एक ऑक्सिजन तिथं जॉईन केलं आणि त्याचे H मॉलिक्यूल असं काय केलं? बेन्झीन ट्रायझोनाइड तयार केला आहे. मग परत काय होतं? हे जेव्हा झिंक डस्ट म्हणजे झिंक जो मेटल आहे त्याच्यासोबत आणि H2O झिंक डस्ट आणि वॉटरसोबत जेव्हा याची रिॲक्शन होते तेव्हा त्याच्यापासून काय मिळतं आपल्याला? ग्लायोक्सेल हे स्ट्रक्चर आहे. ग्लायोक्सेलचं CHO अल्डिहाइड त्यालाच दुसरा अल्डिहाइड फंक्शनल ग्रुप CHO त्याला म्हणतात ग्लायोक्सेल किंवा इथेन डायएल. इथेन का तर 2 कार्बन आहेत म्हणून इथेन डायएल. डाय म्हणजे 2 आहेत बघा. इथेन काय 2 कार्बन म्हणजे 2 कार्बनचं अल्केन कोणतं असतं? इथेन. सो इथेन डाय कशासाठी वापरलाय तर अल्डिहाइड फंक्शनल ग्रुप 2 आहेत आणि अल्डिहाइडसाठी IUPAC नेममध्ये काय वापरतात? AL. अल्डिहाइडमध्ये IUPAC नेमसाठी AL असतो. सो इथेन डायएल त्याला म्हटलं जातं किंवा ग्लायोक्सेल. आता ग्लायोक्सेल काय तर त्याचं कॉमन नेम किंवा ट्रिवियल नेम आहे आणि ते इथिन डायएल हे काय IUPAC नेमिंग आहे आणि बाहेर काय पडतं? 3H2O2 हायड्रोजन पेरॉक्साइड काय मिळतं ह्याच्यामध्ये बाहेर पडतात. फक्त रिॲक्शन लक्षात ठेवा. ओझोनसोबत जेव्हा रिॲक्शन होते तेव्हा बेन्झीन ट्रायझोनाइड तयार होतो. जसं आपण अल्किन्समध्ये तयार करतो तसा 3 कार्बनचा करायचा कारण 3 डबल बॉन्ड आहेत त्यामुळे 3 डबल बॉन्ड प्रमाणे 3 ट्रायझोनाइड तयार करायचा. तर ट्रायझोनाइड परत कशासोबत रिॲक्शन होते तर झिंक अँड H2O. झिंक म्हणजे जो झिंक डस्ट आहे आणि H2O वॉटरसोबत रिॲक्शन होते. मग त्याच्यापासून 2 अल्डिहाइड मॉलिक्युल्स मिळतात. CHO त्याला खाली पण CHO लिहायचं. 2 अल्डिहाइड मॉलिक्यूल इथेन डायएल म्हणतात किंवा ग्लायोक्साइल आणि बाहेर काय पडतं तर 3H2O2 हे प्रोडक्ट त्याच्यातून काय पडतात? बाहेर पडतात आणि आपल्याला मिळतं ग्लायोक्सेल. हे मेन प्रोडक्ट ह्याच्यामध्ये मिळतं जेव्हा ओझोनचे ॲडिशन होते तेव्हा.
आता आजचं लेक्चर आपण इथं स्टॉप करूया. जो नेक्स्ट पार्ट आहे सबस्टिट्यूशन रिॲक्शनचा तो नेक्स्ट लेक्चरला बघूया. हा तर खूप इम्पॉर्टंट पार्ट आहे. सबस्टिट्यूशन ज्या रिॲक्शन्स होतात म्हणजे याच्यामध्ये हॅलोजिनेशन रिॲक्शन आहे. हायलोजन सबस्ट्रेट होतं. इलेक्ट्रोफाईलमधला जो हॅलोजन असेल क्लोरीन ब्रोमीन वगैरे ते सबस्ट्रेट होतात किंवा नायट्रेशन नायट्रो ग्रुप सल्फोनेशन फ्रिडल क्राफ्ट असायलेशन अल्कायलेशन ह्या ज्या 4-5 रिॲक्शन्स आहेत. कोणती सांगितली मी? हॅलोजिनेशन रिॲक्शन म्हणजे सबस्टिट्यूशन ऑफ हॅलोजन ॲटम बाय हायड्रोजन ती रिॲक्शन हॅलोजिनेशन रिॲक्शन. त्याच्यानंतरची कोणती रिॲक्शन तर नायट्रेशन सल्फोनेशन फ्रिडल क्राफ्ट असायलेशन अल्कायलेशन. खूप इम्पॉर्टंट रिॲक्शन्स आहेत. त्यात आपण नेक्स्ट लेक्चरला स्टडी करूया. आजचं लेक्चर इथं स्टॉप करू. तर जेवढ्या रिॲक्शन झाल्या त्या परफेक्ट व्हिडिओ परत एकदा बघा. वाटल्यास व्यवस्थित बघा हा व्हिडिओ आणि त्या ज्या रिॲक्शन्स आहेत त्या तुमच्या नोटबुकमध्ये लिहून काढा आणि न बघता लिहिण्याचा प्रयत्न करा. त्या रिॲक्शन्स येतील जमतील. फक्त कुठं काय चेंज करायचं आहे इतकं लक्षात ठेवलं की तुम्हाला ती रिॲक्शन लिहिता येते आणि इझी रिॲक्शन्स आहेत. व्यवस्थित प्रॅक्टिस करा व्यवस्थित लिहा. थँक्यू.